सांगली शहरातील गारपीट चौकात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने सांगली हादरली आहे। दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव मोहिते वय वर्ष 40 राहणार गारपीट चौक सांगली यांचा धारधार शस्त्रांनी निघृण खून करण्यात आला। या चकमकीत एक संशयित हल्लेखोर शाहरुख रफिक शेख वय वर्ष 27 राहणार इंदिरानगर म्हाडा कॉलनी सांगली याचाही मृत्यू झाला। ही घटना दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11:15च्या सुमारास गारपीट चौक येथे घडली। मयत मोहिते यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरोपी गणेश मोरे यांच्याशी किरकोळ वाद झाला। त्यानंतर आरोपी गणेश मोरे, सतीश लांडे, यश उर्फ बन्या लोंढे, अजय घाटगे, जितेंद्र लांडे, योगेश शिंदे व समीर ढोले या सर्वांनी मिळून चाकू, लोखंडी रॉड, काठी व धारधार हत्यार वापरून मोहिते याच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारलं। दरम्यान हल्ला थांबवण्यासाठी मोहिते यांचा पुतण्या युसुफ मोहिते पुढे आला असता त्याच्यावरही आरोपींनी वार करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी झालेल्या झटापटीत शाहरुख शेख हाही गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अरुण कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पंचनामा करून मयतांची प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली। सांगली शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 112/2025 नोंदवण्यात आला असून आरोपींवर भादवी कलम 103(1), 109(1), 373, 189(1), 110, 111(2), 112(2) तसेच मोक्का कायदान्वये कलम 31(1), 3, 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच शाहरुख शेखच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर सांगली शहर पोलीस ठाण्यातही गुन्हा नंबर 513/2025 प्रमाणे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी RCP पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रमुख आरोपी गणेश मोरे, यश लोंढे, अजय घाटगे, समीर बोले यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। संशयित आरोपींच्या अटकेसाठी सांगली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं शोध मोहीम राबवतात।